नमस्कार, मैं हूं शालिनी और आप देख रहे हैं न्यू महाराष्ट्र 24 न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। अलका बावड़कर पर आर्थिक अनियमितताओं के आरोप, पदाधिकारियों का पलटवार। उम्मीद अभियान के तहत कार्यरत आईसीआरपी अलका बावड़कर द्वारा लगाए गए आरोपों को निसर्ग महिला प्रभाग संघ के पदाधिकारियों ने पूरी तरह निराधार और तथ्यहीन बताया है। आसगांव में आयोजित प्रेस वार्ता में निसर्ग महिला प्रभाग संघ की अध्यक्ष अस्मिता किशोर कोबरे, संगम महिला ग्राम संघ की अध्यक्ष श्वेता महेंद्र बारई, नारी शक्ति ग्राम संघ मांगली की दर्शना नेपाल वैद्य, निसर्ग महिला प्रभाग संघ की लेखापाल ज्योति मोगेश्वर पडोले, वंदना प्रमोद बारसागड़े तथा आईसीआरपी मोहरी की अनुसया सोमेश्वर गबड़े उपस्थित थी। प्रेस वार्ता में पदाधिकारियों ने कहा कि अलका बावड़कर को किसी व्यक्तिगत विवाद या द्रोष के कारण नहीं, बल्कि गंभीर आर्थिक अनियमितताओं, शासकीय नियमों के उल्लंघन और संगठन विरोधी व्यवहार के चलते कार्य मुक्त किया गया है। उनका कहना था कि यह निर्णय किसी एक व्यक्ति का नहीं, बल्कि प्रभाग संघ की कार्यकारी समिति द्वारा सामूहिक रूप से लिया गया है। पदाधिकारियों ने आरोप लगाया कि अलका बावड़कर ने शासन द्वारा निर्धारित 1% ब्याज दर के बजाय बचत समूह की महिलाओं से 3% ब्याज वसूला, जिससे गरीब महिलाओं का आर्थिक शोषण हुआ। इसके अलावा पैन कार्ड बनवाने के नाम पर महिलाओं से 250 रुपए लिए गए, लेकिन कई महीने बीत जाने के बाद भी ना तो पैन कार्ड उपलब्ध कराए गए और ना ही राशि वापस की गई। अस्मिता किशोर कोबरे, श्वेता महेंद्र बारई, दर्शना नेपाल वैद्य, ज्योति मोगेश्वर पडोले, वंदना प्रमोद बारसागड़े और अनुसया सोमेश्वर गबड़े ने संयुक्त रूप से कहा कि अलका बावड़कर का व्यवहार लगातार अभद्र और सहयोगात्मक रहा है। इस संबंध में उन्हें 2 बार कारण बताओ नोटिस जारी किया गया था, लेकिन उन्होंने कोई संतोषजनक जवाब नहीं दिया, जिसके बाद कार्य मुक्त करने का निर्णय लिया गया। पदाधिकारियों ने प्रभाग समन्वयक पर पैसों की मांग करने के लगाए गए आरोपों को भी खारिज किया। उनका कहना है कि जिस लेन देन को गलत तरीके से प्रस्तुत किया जा रहा है, वह संगठन के बैनर, ठहराव, पुस्तिका और अन्य कार्यालयीन सामग्री के लिए ग्राम संघ की मंजूरी से किया गया वैध भुगतान था। अंत में सभी पदाधिकारियों ने कहा कि अलका बावड़कर द्वारा लगाए गए आरोप संगठन और उसके पदाधिकारियों की छवि धूमिल करने का प्रयास है। उन्होंने दावा किया कि कार्रवाई पूरी तरह नियमों और उपलब्ध तथ्यों के आधार पर की गई है। माझं नाव आहे अनुसया सोमेश्वर गबने, मुक्काम लावडी, तालुका पवनी, जिल्हा भंडारा। 2019 पासून मी लावडी मोहरी या दोन्ही गावात आयसीआरपी या पदावर मी कार्यरत आहे व मला प्रभागामध्ये ऑडिटर म्हणून निवड झालेली आहे। तर ऑडिट करण्याकरिता आम्ही ज्या प्रत्येक ग्रामसंघामध्ये जाऊन प्रत्येक गावचे आम्ही ऑडिट करतो। आजगाव प्रभागामध्ये आम्ही 5 ऑडिटरची नेमणूक झाली आहे। तर आपण अलका बावड़करच्या ऑडिट करायला गेले होते का? हो सर, आम्ही मांगलीमध्ये नारी शक्ती ग्रामसंघामध्ये ऑडिट करण्यासाठी गेलो, 5ही महिला। तर तिथं जेव्हा आम्ही चैतन्य गटाचं ऑडिट केलं सर, तर त्याच्यामध्ये व्याजाचा व्याजदर खूप आम्हाला दिसून आढळलं। तर मग आम्ही त्या चैतन्य गटाच्या महिलांना बोलवून तिथं समूहाची बैठक घेतली आणि तिथं आम्ही विचारपूस केला। तर सोनू वरंबेताई ह्या ज्या होत्या, त्यांना आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांच्या घरी ट्रॅक्टर आणि हार्वेस्टर घेतले। त्यांना पैशाची अत्यंत गरज होती, तर तिनं 1.5 लाखाची मागणी बँक कर्ज म्हणून घेतलेली होती। तर त्या बँक कर्जाच्या व्याजदरावर तर तिने विनवणी केल्यामुळे जो बँकेचा व्याजदर 1% आहे त्याप्रमाणे न देता तिच्याकडून 3% व्याजदरांनी कबुली करून ठराव घेतलं। त्याची मी लिगली प्रोसेस सुद्धा बघितली साध्या नोटबुकवर। आणि ते व्याजदर जेव्हा जेव्हा परत करत होती, काही नोंदी त्या रजिस्टरवर होत्या, काही नव्हत्या। तर याच्यावरून असं आढळून आलं सर, का महिलांना उमेद अभियानाने गाईडलाईन 2019 पासून 20 पासून जी ठरवून दिलेली आहे की प्रत्येक समूहाच्या अंतर्गत कर्ज असो, ग्रामसंघाचा CIF कर्ज असो किंवा मग बँकेचा लोन प्रस्तावचा कर्ज असो, CC लिमिटचा, त्याच्यावर शासनाने 1 रुपया व्याजदर हा लागू केलेला आहे। त्या नियमाच्या बाहेर जाऊन त्या गटाने जेव्हा 3 रुपये व्याजदर त्याने पैसे घेतला, तरी पण ते 3 रुपयाच्या अधिक तिथे 6,000 रुपये त्या ताईचे गेले। तर 6 महिन्यापासून ती त्याच्याकडे धाव घेत होती, पण तिला गावात काही न्याय मिळाला नाही। आयसीआरपीला तिने विनवणी केली, पण आयसीआरपी कधीच त्यांच्या गटाच्या समूहाच्या मीटिंगला नाही गेली। जेव्हा आम्ही त्यांच्या गटाची चौकशी केली, तिथं असं आढळून आला, त्या गटाच्या अध्यक्षताईने असं सांगितली की 12 महिने ती आयसीआरपी आमच्या गटाच्या मीटिंगला सुद्धा येत नाही आणि जी शासनाची गाईडलाईन होती 1 रुपयाची ती आमच्यापर्यंत पोहोचली नाही। माझं नाव परविंदा पवार आहे। मी प्रभाग समन्वयक म्हणून गेल्या 8 वर्षापासून आजगाव प्रभागामध्ये काम करते।
मग आता त्या अलका बावनकरने आपल्यावर आरोप ठेवले आहे की मला प्रभाग संघातून म्हणजे ICRP काढला आहे, माझ्याकडून पैसे घेतले, असे अनेक आरोप आपल्यावर ठेवले आहेत. खरं आहे का? सर हे आरोप खोटे आहे आणि तिला काढण्याचा आणि कार्यमुक्त करण्याचा हा पूर्णपणे अधिकार प्रभाग संघाला असतो. प्रभाग संघ सगळे निर्णय घेतात. त्याच्या आधी प्रभाग संघाने खुलासा नोटीस पण दिलेली आहे आणि त्याच्यानंतरच तिला कार्यमुक्त केलेलं आहे. सर याच्यामध्ये माझा ती म्हणत आहे की वैयक्तिक दोष आहे किंवा वैयक्तिक द्वेषामुळे मला मॅडमने काढलं, तर हे अगदी चुकीचं आहे. सर मला जशी ती ताई आहे त्या पद्धतीने माझ्यासोबत अजून 22 कॅडर आहे, त्या पण त्याच पद्धतीने काम करतात. तर मग असं ह्या ज्या अलका बावनकर आहेत यांची वर्तणूक त्या कॅडरमध्ये कशी होती? अतिशय वाईट सर. एकदम महिलांवर आक्रमक होणे, कुठलाही प्रश्न विचारला, कुठलाही कुठे विषय नेणे, ज्या विषयाचा मीटिंगशी काही संबंध नाही असे विषय घेऊन येणे, म्हणजे जो विचारला त्याच्या उत्तर न देता वेगळ्याच ह्याच्यात अहवाल कधी न आणणे, गावामध्ये ट्रेनिंग घेतली तर त्याच्या व्यवस्थित अहवाल प्रभाग संघात सादर न करणे आणि तिच्याकडे सर स्वतःच्या ग्रामसंघाचे रेकॉर्ड्स आणि एक शासनाकडून स्पीकर मिळालेला आहे जो की गावासाठी आहे. तर आजपर्यंत तिच्या घरीच आहे सर. तर ह्या सगळ्या गोष्टीवरून महिलांनी त्यांच्याकडे वारंवार मागणी केली, परंतु त्या अजिबात द्यायला तयार नाही. आता आपण त्यांना जो कार्यमुक्त केला तर मुख्य आरोप काय होता त्यांचा? मुख्य आरोप म्हणजे वागणूक व्यवस्थित नाही, अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये बोलणे आणि महिलांशी पैसे घेणे, 3% व्याजदराचे व्यवहार करणे गाव पातळीवर आणि ग्रामसंघाच्या स्वतःच ग्रामसंघ सांभाळणे. जेव्हा की तिथे लेखापाल आहे, लेखापालचा मानधन व्यवस्थित न करणे. तिथे लेखापाल ताई पण आलेले आहे, तुम्ही त्यांच्याशी पण या विषयावर बोलू शकता. मी आसगाव प्रभाग येथे निसर्ग महिला प्रभाग संघाची अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे 2024 पासून. आपल्यावर अलका बावनकर यांनी मला कार्यमुक्त केल्याचा आरोप ठेवला, तर खरं आहे? नाही सर, त्यांनी माझ्यावर पूर्ण खोटे आरोप लावलेले आहेत. त्यांना काढण्याचं कारण म्हणजे मुख्य उद्देश म्हणजे त्या आपल्या कॅडरसोबत नेहमी वारंवार भांडण करणे, कोणत्या लेखापालसोबत भांडण करणे, कधी आमच्या मीटिंगमध्ये येणे. जेव्हा आमची प्रभाग संघाची मीटिंग असते सर तेव्हा म्हणजे जे कॅडर आहेत आमच्या त्यांना येण्याचा काही अधिकार नाही राहत. त्या मीटिंगमध्ये पण त्या आपल्या पदाधिकाऱ्यांना हजर न ठेवता त्या स्वतः येत होत्या मॅडम सर. आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना वारंवार सूचना दिली की तुम्ही बा हे तुमचे बरोबर नाही आहे, तुम्ही भांडण करता वारंवार. त्यांच्या ग्रामसंघामध्ये ऑडिटर टीम पाठवली, त्यांनी त्यांचा बरोबर म्हणजे रेकॉर्ड लिहिलेले नाही, त्यांना रेकॉर्ड पण लिहिता येत नाही, ऑडिट नाही निघला सर. त्यांना PIP सर्वे करायला सांगितले, ते PIP सर्वे त्यांनी सुद्धा केलेले नाही. म्हणजे बरेच असे कारण आहेत सर जे आम्ही इथं सविस्तर सांगू शकत नाही. आणि त्यांना आम्ही 2दा पत्र दिलं सर, पण त्यांचे प्रतिउत्तर आम्हाला त्या पत्रावर काही मिळालेलं नाही. तिसऱ्यांदा पत्र दिला, त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरही आम्हाला काही त्या पत्रावर त्यांचे प्रतिउत्तर मिळाले नाही. तेव्हा त्यामुळे आम्ही त्यांना काढला सर. त्यांनी जे आमच्यावर खोटे नाटे आरोप लावले की यांनी मला कोणतीही म्हणजे कायदेशीररित्या न काढता मला असाच काढला, हे सर्व खोटे आहे सर. आम्ही आपल्या प्रभाग संघामध्ये त्या 2-3दा मीटिंग लावली, त्यांचे पत्र काढले आणि त्याच्यानंतरच त्यांना काढला. त्याच्यानंतर आम्ही सर, माझं नाव आहे वंदना प्रमोद बारसागडे. आम्ही सर आम्ही मांगलीमध्ये 3 कॅडर आहोत, एक बँक सखी आणि 2 ICRP. आम्ही नेहमीच एकत्र पहिलं यायचं, मग हिला काय व्हायचं तर माहीत नाही, पण हे नेहमीच एका मीटिंगमध्ये ग्रामसंघाच्या मीटिंगमध्ये नेहमीच भांडणं करायची सर. आम्ही माहिती दुसरी सांगायची, ते महिलांना दुसरी सांगायची, त्याच्यानं नेहमीच भांडण व्हायची सर. कधीच तिचं ना आमचं बँक सखीचं आणि ICRPचं आमचं कधीच पटलं नाही सर तिचे. आणि मी एक छोटासा एक व्यवसाय केली सर तुपाचा, त्या नेहमी मी मीटिंगला जात होती, त्याच्याबद्दल पण शिवा दिली सर. कबरेच्या खालच्या एकदम शिवा दिली सर. माझं श्वेता महेंद्र बाराई आहे. मी संगम ग्रामसंघाचे अध्यक्ष आहे. मांगलीमध्ये उभे दबेजा अभियानामध्ये अलका बावनकर ह्या काम करत होते, यांची वर्तणूक कशी आहे? सर, त्यांची वर्तणूक चांगली नाही आहे सर. त्यांनी जे सह्या वगैरे घेतल्या त्या खोट्या आहेत सर. आणि महिलांना पण कोणती बातमी व्यवस्थित सांगत नाही
आणि इथं मीटिंग असते तर मीटिंगला पण बरोबर व्यवस्थित राहत नाही, आल्या काही खूप धाकधूक करतात त्या आणि मग त्यांना- पेमेंट पण बरोबर नाही करत. मग त्यांना आता ते कार्यमुक्त केलं आहे ते बरोबर आहे की चूक आहे? बरोबर आहे. आपण पुढच्या मेकअप आला तर आपण काय सांगाल अलका बावनकर? त्यांची वर्तणूक अतिशय वाईट होती सर. जेव्हा मी लेखापाल झाली 2020मध्ये, तेव्हा तिने माझ्यासोबत खूप भांडण केलं. तू लेखापाल होते कशी ते मी बघते म्हणत होती. तिच्या समूहामध्ये होती तेव्हा समूहातून काढून पण फेकलं, कारण समूहातून काढल्यावर तू लेखापाल राहू शकत नाही अशी म्हणत होती आणि खूप म्हणजे वाईट शब्दात बोलत होती. चप्पल घेऊन मला मारहाणही केली. गावातही तशीच तिचे व्यवहार बरोबर नाही आहेत. गटांपर्यंत योग्य माहिती पोहोचवत नाही, खोटे नाटे सांगते, एकाचे दोन असे सांगून म्हणजे महिलांना हे करते. तिच्या असे कोणतीच म्हणजे वर्तणूक चांगली आहे नाही की तिला म्हणजे अभियानात काम करू द्यावं अशी. आजपर्यंत तिला म्हणजे सहन केलं सर्वांनी. तिचे सगळे. काय नाव आहे तुमचं? माझं नाव भीमा गोवर्धन सांगलीची आहे आणि मी नारी शक्ती ग्रामसंघाची पहिल्यांदा निवड झालेली. मेकअप आला. काय सांगा तुम्ही अलका बावनकर? अलका बावनकर यांनी मला स्वतःच म्हणजे निवड केली आणि स्वतःच काढून घेतले न माहिती करता. आणि ते स्वतःच म्हणायचे कारण मॅचेसचा जी आपल्या स्वतःच्या यानं काढत आहे, स्वतःच्या यानंच निवड करत आहे. ग्रामसंघाशी किंवा प्रभाग संघाशी त्याचा काहीही संबंध नाही असे त्या म्हणत होत्या. आणि पगार ज्यावेळेस आमचं पेमेंट व्हायच्या मानधन, त्यावेळेस त्यांनी मला फक्त 6,000 मानधन दिला आणि बाकीचा मानधन माझ्या नावावर उचलून सगळं स्वतः घेतलेला आहे. आणि खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात, तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए न्यू महाराष्ट्र 24 न्यूज। ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाना न भूलें। यदि आप हमें फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।